इयत्ता 4थी ड ह्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे एक सुंदर अशी मूल्यभिंत। या भिंतीवर आपण बघू शकतात या ठिकाणी तंबाखू आणि सिगारेट यामुळे काय नुकसान होते याचे सुंदरसे चित्र या मुलांनी काढलेले आहे आणि ते आपल्या समोर प्रदर्शित केले आहे। त्यानंतर ह्याच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुंदर बोधकथांचा संग्रह केलेला आहे आणि या बोधकथा या ठिकाणी लावलेल्या आहेत। त्या लहान वयात आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कविता त्यांनी शोधलेली आहे। ते कवितेचे लिखाण काम केलेलं आहे आणि ही कविता सुद्धा या फलकावरती लावलेली आहे। विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजावेत म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना घरी मूल्य गृहपाठ देत असतो। या गृहपाठामध्ये विद्यार्थी घरातली कामं करतायत असे फोटो स्वतः विद्यार्थ्यांनी काढून टाकलेले आहेत। विद्यार्थी शाळेत येताना आईवडिलांना नमस्कार करतायत। विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ह्या आई वडिलांना घरी भाजीपाला निवडण्यास सुद्धा मदत करत आहेत। एवढंच नाही तर घराची झाडझूड करणे, संध्याकाळी शुभम करोती म्हणणे अशा प्रकारचा गृहपाठ सुद्धा आम्ही मूल्य गृहपाठ म्हणून देत असतो आणि विद्यार्थी तो चोखपणे करत असतात। विद्यार्थ्यांनी सुंदर सुविचार या ठिकाणी लेखन केलेलं आहे। त्यांचा वयाचा विचार करता आपण या ठिकाणी त्यांनी हे स्वतः तयार केलेलं सुविचार आहे आणि तो देखील त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे। त्याचप्रमाणे या सगळ्या मूल्यभिंती विद्यार्थी करत असतात, या पुढेही करणार आहे आणि या मागचा आमचा एकच उद्देश आहे की अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची रुजवणूक व्हावी आणि मूल्यांची रुजवणूक व्हावी। धन्यवाद।